महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही मार्च 2019 पासून लागू करण्यात आली। 2019 ते 23 पर्यंत मनुष्यबळ कमी असून देखील सुरळीतपणे नवीन नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज वेळेवर तपासणी करून निकाली काढले जात होते। तालुका स्तरावरील कामगार सुविधा केंद्र बंद करून जिल्हा पातळीवर कामकाज सुरू करावे, जेणेकरून मंडळाच्या कोणत्याही योजनेपासून कामगार वंचित राहणार नाही, अशा आशयाची पत्रकार परिषद स्वतंत्र महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष चांदशाह, कामगार संघटनेचे अध्यक्ष जोगदंड यांनी घेतली। जसेच्या तसे पेंडिंग आहे, तर तेही लाभाचे अर्ज त्वरित निकाली काढून कामगाराला सहकार्य करावे। किती पेंडन्सी असेल? 40,000पर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये पेंडन्सी आहे। पेंडन्सीकडे या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? ते त्यांना विचारणा केली असता ते म्हणतात बा साईटचे अपडेशन चालू आहे आणि हे वरतून मुंबईवरूनच आहे, जेव्हा साईट सुरू होईल तेव्हा आम्ही अर्ज निकाली काढू। कामगार मंत्री आकाश फुंडकर त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली का आपण? मी मागे समान कायदा आणि समान नियम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करावे असे निवेदन दिले होते, कारण काही ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या शेजारी ठेकेदाराच्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर नोंदण्या होत आहे, परंतु बुलढाण्यामध्ये केवळ ग्रामसेवकचा सही शिक्का किंवा नगर परिषद शहरी भागामध्ये सीओचा सही शिक्का मागितला जातो। ठेकेदाराच्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर नोंदणी हे करत नाही। याची मागणी मी माननीय कामगार मंत्री यांच्याकडे केलेली आहे। कामगार मंत्र्यांचं लक्ष आहे का बुलढाणा जिल्ह्याकडे? अजिबात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं लक्षच नाही। त्यांना काय सांगा? मी एवढंच म्हणेन की जे आपण वाढीव रक्कम ह्या दोनच लाभामध्ये केलेली आहे, ज्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी कामगाराला मरावं लागतं, नैसर्गिक मृत्यूसाठी 3.5 लाख रुपये, तर अपघाती मृत्यूसाठी हे 6.5 लाख रुपये केलेले आहे। त्याच्यावरही त्यांनी 3 रिन्युअल असण्याची अट लावलेली आहे आणि अपघाती मृत्यूसाठी फक्त कामाच्याच ठिकाणी मृत्यू झाल्यास 6.5 लाखाचा त्याच्या वारसाला लाभ मिळेल। तर माझी अशी मागणी की बा कामावर जाताना किंवा कामावरून परतताना याचाही या अपघाताचाही समावेश या अपघाती मृत्यूमध्ये करावा, एवढी माझी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने मागणी आहे।